नमस्कार मंडळी, शुभ दुपार झाले आणि आज जरा फेरफटका मारायला आलेलो आहे. बरेच दिवस झाले विहिरीच्या जी जागा आहे ते विहिरीकडे कधी येणं जाणं होत नाही. विहिरीचंच पाणी आपल्या हनुमान मंदिरासाठी आपण वापरतो आहे. चांगलं आहे. यावर्षी पाण्याची पातळी पण आहे ती चांगली आहे, चमत्कार म्हणायला लागेल. नाहीतर आता एप्रिल महिन्यामध्ये पाणी एकदम तळाला जातं, पण यावर्षी पाणी भरपूर आहे. त्यामुळं मग मंदिरासाठी किंवा जीर्णोद्धारासाठी जे काय पाणी लागेल ते विहिरीमध्ये पुरेसं आहे. इकडे कल्पेश दगड घेऊन आला वाटतं. दगड कुठं आहे? ॲक्च्युली समोर तिकडे आंबे आहेत, आंबे पडायला जायचंच आहे. त्याच्या अगोदर जरा इकडे तुम्हाला विहीर दाखवतो. विहिरीत पाणी भरपूर आहे. आता जस्ट बघून आलेलं आम्ही. हां हां हां, हे पिका फणस आहे, पिका फणस. हे बघा, हे विहीर आहे, दिसतंय का? पाणी तिकडे खाली आहे, म्हणजे नाही ना करून 10-12 फूट पाणी अजून आहे. हे भरपूर पाणी आहे आणि झरे आहेत ॲक्टिव्ह, त्यामुळे काही टेन्शन नाही. वरतीशी जाळी मारलेली आहे जेणेकरून कचरा आतमध्ये जास्त पडू नये. तर आता तिकडे संदेशने आवाज दिला आहे, फणस आहे. हे फणस खायला चला दिन्या. हे दिन्या, आंबे पाडायला येऊया, पहिला फणस खाऊया. गावाला आल्यावर कसं आहे, असं सगळं जेवणाचं काय गरज नाही. बाहेर फणस, आंबे, काजू, बरंच काय काय. या बाजूला फणस बाग केवढा आहे. बंडलदा ते त्यांचा फणस आहे. केवढे मोठे मोठे आलेत रे. हा एक तो तयार आहेत, तो बाई एक पांडू तिकडे आहे. आंबा लागलाय. आंबे पांडूचे नाही लागत आता. हा लागलाय रे. आपल्याला भेटतील. हे भेटतील जीर्णोद्धाराला, नाही पाहिजे तेवढे खायला. हा चांगला आंबा आहे. हो हां, कोकम लागलंय रे थोडं थोडं. कोकम पण लागलंय. होय रे, कोकम लवकर लागलेत रे, होळीतूनच लागली होती. होय, हा पाडू नको. बारका म्हणजे बसू आपण इथं. हॅलो बारकू, हॅलो. मारत्याकडे ते नाही पाय लाव, एक एक पाय लाव. ठेव पण हां पकडणार. तेच तू. हां, हा थोडं खाली उतर, थोडा खाली उतर. असा करत खाली थोडा थोडा अर्ध्यात आणि खालीच घेऊन ये. नाही इथं आलाच एक राग मग झेलू. एवढा वरण झेलतो, एवढा पण झेलू ना. काय एकच पिकलाय पिकून तू फुटला पण. होय काय? हे आहे तरी पिकायला झाले तिथून तयार आहेत. त्याच्या पाठी म्हाव आहे वाटतं, त्या फणसाच्या पाठी. हो ना. हां, नाही तर फणस पिकलेले आता चालू झाले. होय काय? फणस पिकून पिकला बघितलं. हा कोणाचा खाली त्याचा मोबाईल भेटला मला. माझा मोबाईल भेटला. आविष्कार मोबाईल भेटला, भारी रे. वरती राहील फणस. का ते फणस राहतोय वर आणि मी येतोय खाली. जाणार नाही. जाईल ते. अरे ते ब्लॅक वाला आहे ना, जाईल. आज वायदे दिनेशचा बर्थडे आहे, विश करायला विसरू नका. थँक्यू बोल ॲडव्हान्स मध्ये. थँक्यू बोल. हां, सगळ्यांनी विश करा. हां, फणस कापूया, केक नाही. ठीक नाही, फणस कापूया. हां, तो फणस खाली येईल तेव्हा. अक्का नको, तू नको आज वर चढू. ए कॅच घे. जा 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 जा. हां, टाक. अरे यार, फुटला तर काय मग. अरे यार, व्हिडिओ आले तर पण तो खाणार आपण. व्हिडिओ काय दाखवणार. चालेल. पसाकला हाय, चांगला आहे, मस्त आहे, खाऊ शकतो. मग म्हणतो अजून थोडा खाली अर्ध्यात. थोडा जंगलीगिरी गरजेची. तर दे मला पण. थोडं मीठ कमी आहे. मीठ कमी. भाई फोटो कसला काढतोस, खा. मस्त आहे रे. होय, मस्त आहे. पांडू मीठ कमी टाकलंस रे. मला माती गेली. इतामलाय तो, लय पिकला. चांगला
माणूस लग्नानंतरचा वाढदिवस, पहिला वाढदिवस हां जरा आपल्यासोबत काढतोय. ये लग्नानंतरचा पहिला वाढदिवस दिने आमच्यासोबत काढतोय. वा काय रे लय मस्त आहे पण हे झालाय लय झाला एक नंबर. पण इतामला त्याच्यामुळे तुम्ही त्याला कुताम लाव. फोटो काढला पाणी नाही प्यायचं. खावा चांगला आहे, काय नाही मस्तच आहे तो फोटो. आपल्याकडे व्हिडिओ, मला ती क्लिप फक्त पाठवून दे, मी रील टाकतो तुझी. कॅच नाही पकडला मारुत नाही म्हणूनच टाकायची रील. कॅच पकडलेस ना तो बघ, तो चांगला आहे. नाही मला माती गेली. बस झाला. एक चांगलं झालंय की आपण जास्त पण खाणार नाही. अरे मग त्रास होण्याचा संबंध फुल वडला असता चांगला असता. फुटला नसता तर मी पण अजून 15-20 खाल्ले असते. तू इथं खालपर्यंत आलास ना थोडे घेऊन का, बरोबर काय झालं तू व्हिडिओ काढे. तू कसं आहे मस्त एकदम असा घ्यायचा, असा नाही वडायचा नुसता. पावखा पावका का पावका पावका याला पावका बोलतात. एवढा फणस होता ॲक्च्युली. तो वर पिकला ना तोच प्रॉब्लेम झाला एकदम. वरून खाली उतरवायला आम्हाला जमला नाही. असू दे नवं केलेलं आहे. चला फणस खाऊन झाले आहेत. आता लांब गेला रे. आंबे खाऊया. इथंच पाड ना तू, जवळ पाड. हां ऐक डोक्यात नको. हां असे पाड रे मोठे मोठे आहेत. अरे वरनं लहान दिसतोय. वरनं लहान दिसतो. अरे पण कल्प्या पाळल्यावर आंबे केवढे मोठे दिसतात बघ, वरती छोटे दिसतात. हां अरे आपल्याला 4-5 बस झाले ना. याच्यावर चढून पाड, याच्यावर चढून बस झाले. हे वरचे काढ, 2 मोठे आहेत. हा हे 2. हा नाही हा हे रे खालचा तुझे हे खाली दिसतात ते. हा 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 मोठा आहे. एक केवढा आहे, तो लय मोठा आहे. तो पण हवा आहे आपल्याला. हां हाय 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 तो वाला. हां तो हां मोठा पाड शाबाश तोच. हां खारमाट करूया मस्त. दुसरा पाडलास. हां हां हाच थांब. अरे लय लांब गेला तो. हाय दिसतोय पण बस झालं. तुला की काय बघा, नाही कापा आंबा लय भारी आहे. मस्त आहे तो. कुठं गेले बघूया. तयार मला वाटतं झाली असती. तयार झाली असती. बाटा झाल्या. बाटा झाली. केवढा मोठा आंबा आहे. तयार झाला बघ दिसत नाही वरनं वाटतं छोटासा आहे. पडल्या तो खाली आता गेला ना लास्टचा, तो पण मोठा असतो. हा बघ केवढा मोठा एकदम. हे घे. हा का इथला हा का नाही घेतला हा काय मला मेहनतीन पाडलंस ना एवढे. बरे नाही चंपी या पेरू पिकलाय बघ. या या घाबरते काय. वरती चांगला आहे. अरे वरती बघ कसले लाल झाले. अरे कोण खायलाच पोरं नाही रे. वर चढ त्या फांदीवर पांडू. होय त्या फांदीवर लय भारी आहेत. हे बघ इथे समोर. हॅलो तू ये इकडे. फांदी खाली वाकव. असं हे खाली खा चौकाश. हा चौकाशी ह्या फांदीला पकड आणि फांदी खाली येईल. खाली येईल ह्या पकड फांदी. तुटणार नाही. हे नको घेऊ. तो नको घेऊ. नाही बदार दबाकलेला करावा तो. हे पडलेले नको घेऊ. हे चांगले आहेत. पुढे वाक असं हे खाली उतर. मग हे काढ. हे बघ हे 3 आहेत ना. हे बघ हे अरमा. हे बघ कसे आहेत. खराबच होणार. 4 तोंडाच्या मुखी लागेल कोणाच्या तरी ते. हे बघ इथं आम्ही याला गेला खाली. तो गेला. आता मी वरती जायची वेळ आहे. का आता
तो वरचा आहे ना, तो वरचा तो बघ ते बघ मारत घे. अरे घे अरे थोडी मार हा घे आता घे नाही नाही तोडणार घे हा ती वाका हा शाबाश काढ ते चारी काढ हा तिने हे काढ दोन अरे कच्चे नको अरे कच्चे नाही ते वरचे काढ कच्चे नको काढू. दुसरे काढू. अरे हे वरचे ते बघ. अरे ते वरचे पांढरे ते पांढरे ते बघ कच्चे नको काढू. खाली टाकते. अरे ते वाले ती वाले हा ती पान ती हा शाबाश कच्चे नको काढू. ते दोन्ही काढ तो वाला काढ आणि तो हा मस्त जाऊ सोडू का जावर कल्पेवर जा आज भरपूर आहे अजून. हा पाठी पडला कुठं पडला रे अगे अरे डोक्यात हा केवढा हा, एक हा बा हा पेरू बोलतात हा पेरू ऑर्गॅनिक हे बाकी चिमाटलेले आधारी पोडा मुंबईचे असे नसतात बोलते मी आधारी पोडा पेरू आहे रे हा. मग आंबे काय बघतो पेरू खायला या पहिले गोड आहे फुल गोड आहे मस्त एकदम मोठा घेतला काय वा हा खराब असेल नाही हा पेरू चांगला आहे तिकडचा खराब आहे मस्तच रे खराब नाही वाटलं म्हणजे का पाणी नाही ना रे हा का लागला माहित आहे म्हणतो कोण पोरं बिरं नाही कोणतरी म्हातारी आई बी काढेल मला म्हणतो इथं लागलाय हा बघ एकदम भारी पाळलेले खावा हा पाडायचा आहे तो पाडायचा तो डाळ भाजली ना चला घरी आलेलं आहे आणि घरी आता इकडे खारमाट बनवतोय सगळं खाल्लेलं रे फणस पेरू खारमाट काकी आहे का घरी आहे ना आणि इकडे काम पण चाललंय देण्याचं पांडू हा कोणाचा रे देवलाडचा ना जयराम हा ते हा जयराम दोन आहेत एकाला कुठे सोडलास दोन आहे हो सेम अजून हा जुना काय चला आज भारी आहे मग तो खारमाट बनवून घेऊया हो मावशे ठीक आहे हो काकी ठीक आहे चालेल कुठलं अरे खाणार एवढा खातील का तीन कशाला दिले इथे 5च कापले हो कधीपासून सोलत होतास हा सोलतोय कधी मी एकट्याने एवढं लगेच हे बघ ही बाटो बघ नाही त्याचे बघ ही बघ अरे ना बघ हे बघ अशी सोलायची असते रे प्रॉपर हा लज्जीच एकदम सोलायचा अनुभव नाही हे मसाला टाक रे मसाला मसाला पाहिजे ए तू टेस्ट नको करू कम्या तोंडाला पाणी सुटलं तर काय करू मसाला असा लागू दे आता निको असतं रे ना हा पडलं नसतं त्यानं निकोला तुझी आठवण काढली होती आंबा खाताना निकेत असताना तर संपून टाकला नसतं नाही लास्ट टाइमला किती खाल्ला किती खाल्लं मग निकेत आला नाही येणार तोपर्यंत बरा होणार तो बनेपर्यंत खाल्लं मेजॉरिटी पाहिजे हा. एक तुकडी दाखव एक तुकडी हो आता यंग पोर आता फक्त 2 3 4 5च पोर आहेत सध्या पण यंग आहे कल्प्या निम्या सत्या हे दोघं बाकी सगळा बाकी यंग यंग नाही अरे मसाला आहे मोठा भाऊ नित्या तो पण 1 वर्षासाठीच आहे 1 वर्षासाठी यंग आहे हा मीठ अजून लागलं नाही जरा करमू दे माझ्या आपण पायरीकडे पिशवीत बनवलेल्या प्लास्टिकच्या अरे लय भारी झालेला कसलं खाल्लेलं वा आंबट आहे नाही आंबट कुठं गोड आहे मोठं काम झालं मस्त एकदम मेसेज केला हा झालं साखर थोडी जास्त झाली साखर टाकली त्यामध्ये साखर कसली अरे मागाशी पण साखर पाहिजे नको फणस खाल्ला ना फणस ते मग साखरच पाहिजे होती नाही मीठ साखर नाही असं बरोबर आहे ते असंच चांगलं लागतं रे मगाशी पण आम्ही माझ्या घरी पपई पिकले झाडावर संध्याकाळी अरे मगाशी फणसात मीठ जास्त झालेलं
आता साखर जास्त झाली. साखर जास्त झाली. नाही साखर जास्त आली फणसात. गोड कमी बोला. फणस खारट झाले होते. असा पालन कच्चा खाला. एवढा हा झेलत अरे टॉवेल होता, टॉवेलच झेलला असता. एकदा काय नाही होत तसा पण नाही होत. एकदा इथं साडी लावली होती हो. साडी फडाकन खाली गेली माहितीये का पाण्यांच्या इथं होतच काय. हा तुम्हाला असे डबल घ्यायला पाहिजे. हा साडी भिजली होती असेल पावसात. नाही मग अरे तो काय आंबा आहे काय फणस आणि मला वजन आलं ना ती साडी सकट सटकन खाली. हे थांबा जरा साठी नाराज काय साठी नाराज काय बट गोड आहे काय. त्याला साखर नाही पडलेली तिला काय साखर टाकलेली ही साखर घ्यायची. ओटीपी गेला आमच्याशी बोलतोय. अरे निकेत आताच वाट काय बघत होतो आम्ही. तो बोलत होता की आंबे गेल्या वर्षी निकेतने संपवला सगळे. यावर्षी तुम्हाला आता ठेवलेच नाही. मग यावर्षी बघ हे बघ सगळं कसं आहे. कारमाट संपायला आला. पुढच्या महिन्यात येणारच आहे ना तेव्हा खाऊ. हा अरे काय फणसाने सुरुवात केलेली, मग पेरू खाल्लेले, मग खारमाट खाल्लेलं, आता पपई खायला जायचं आहे. मजानी लाईफ आहे. मग चला मंडळी दुपारचे 2 वाजायला आलेत. गावाला आलं ना की वेळ कधी जातो कळत पण नाही. सर्व मित्रमंडळी होतो तर जरा गेलेलो विहिरीकडे गेल्यानंतर फणस पिकला होता. तर फणस पडलाच खरं तर, पण 4 घरे तरी खायला मिळाले. फणस खाल्ला, पेरू खाल्ले, आता आंबे पाडलेले, ते कैऱ्या घेऊन घरी आलो. त्यानंतर त्याचं खारमाट केलेलं धमाल आली. ॲक्च्युली हे जे खारमाट असतं ना थोडंसं मीठ मसाला टाकायचा, थोडीशी साखर टाकायची, 1 नंबर लागतं. पण याने झोप जास्त येते. आता झोप सर्वांना आले. प्रत्येकजण आता जेवायला गेलेत घरी. आता जेवणार, थोडा वेळ झोपणार आणि मग संध्याकाळी परत कुठेतरी फेरफटका असेल. तर चला आता आपण पण जेवूया. गावाकडे आहे ना जे होळीमध्ये ऊन होतं ते आता नाही आहे. आता मला वाटतं होळ्या पेटतात ना त्या कारणाने त्यावेळेस एवढी गरमी होत असेल. आता आपल्या घरी पण स्लॅबच्या खालीसुद्धा दुपारी एवढं छान वाटतं आहे. म्हणजे पंखा लावलेला आहे ऑब्वियसली, पण एवढी गरमी नाही होत आहे की असं नाही का उफाळतं आहे जे की होळीमध्ये होत होतं. होळीमध्ये तुफान मी सारखं म्हणत होतो तुम्हाला की खूप गरमी आहे. ती आत्ता एप्रिलमध्ये एवढी नाही आहे. आणि ॲक्च्युली वातावरण पण एकदम ढगाळ आहे. आपण आता गावाला 2-3 दिवस आहोत. कदाचित पावसाचं दर्शन होऊ शकतं, कारण आई म्हणते आठवड्यातून एकदा बारीक पाऊस गळून जातो आहे. चला जेवून घेऊया. चला म्हणजे जेवायला या. तांदळाची भाकरी, बोंबील आणि भात. डाळ नंतर घेऊ. आई पण थांबलेली तिथे आमच्यासोबत. पोरं आली की काही गप्पा गोष्टी थांबत नाहीत ना, चालू असतात. जेवण मला वाटतं मी पटकन झोपून जाईन, एवढी झोप आले. पण दुपारचं जेवण पण हवं ना. इकडे बाहेर पम्या आणि साथ्या आणि रवी दात्या ऑलरेडी झोपलेत. आता हे पण झोपणार लवकरच. जेवण घेऊया जरा. संध्याकाळचे मंडळी 7:30 वाजलेत. दुपारी एवढी झोप आलेली की काय झोपूनच गेलो. सगळेच झोपलेले, म्हणजे ते मला वाटतं 5-6 जण आम्ही झोपलो होतो. आणि मग संध्याकाळी 4:30-5ला उठलो. त्याच्यानंतर मग काय थोडं वरती गेलो मंदिराकडे आणि मग घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आहे. ॲक्च्युली गावाला आलं ना की धावपळ जास्त होते. ॲक्च्युली दुपारी सहज निघालो आम्ही विहीर बघायला. विहीर बघता फणस असंच तो पण संदेश गेला त्या बाजूला. आणि ॲक्च्युली ते संदेशचेनेच फणस आहेत. तर तिकडे बोलला फणस आहे का बघूया, कारण फणस बऱ्यापैकी मोठे झालेत गावाला. तर बघता तिकडे फणस मिळाला. तो फणस काढता फुटला, पण ठीक आहे. 4 घरे का होईना सर्वांनी खाल्ले, मस्त वाटलं एकदम. आणि त्याच्यानंतर मग कैरी काय, पेरू काय आणि काय असो. तरी पण पपई खायचा राहिला तर पपई खायला उद्या जाऊ संदेशकडे. तर चला म्हणजे संध्याकाळ झाले आणि वारा भरपूर सुटला आहे. ढगाळ वातावरण आहे. पाऊस बहुतेक 1-2 दिवसात नक्कीच येईल, कारण यावर्षी पावसाचं प्रमाण आहे. मला वाटतं लवकरच पाऊस सुरू होईल, पण आता जो का अवकाळी पाऊस आहे तो पण पडण्याचे चान्सेस खूप आहे. मस्त एकदम हवा सुटली आणि ती पण गारगार. आता काय झालं माहीत आहे का, होळीमध्ये जी गरमी होती ना तेवढी गरमी आता नाही आहे गावाला. थंडगार वातावरण आहे. दिवसाचं पण म्हणजे गरम होतं आहे, पण ठीक आहे तेवढं थोडंफार, कारण हवा खेळती आहे त्यामुळे एवढं
असं घाम फुटेपर्यंत गरमी होत नाही घरी तरी. बाहेर ऊन आहे थोडंफार, ते पण ऊन पण कसं माहीत आहे का, काय ते किडीचं ऊन आहे. म्हणजे या उन्हामध्ये ढगाळ वातावरण जास्त असतं, धड ऊन नाही की धड असा पाऊस पण नाही, वेगळंच वातावरण असतं. त्यामुळं मग अशा वातावरणामध्ये बाहेर फिरताना पण काळजी घ्यायला लागते, कारण अशा वातावरणात जनावरं जास्त बाहेर पडतात. असो, गावाकडे आल्यानंतर मंडळी अशी धमाल सुरू असते. आता मे महिन्यामध्ये हेच आहे, आंबा, फणस, काजू, त्याच्यानंतर आटकं असतात, तोरणं असतात, अळू असतात, ह्या सगळे रानफळं आहेत, त्याची सगळी मजा घेतली जाते गावाला. आणि खास करून हापूस आंबा तर या मोसमचा राजाच आहे, तर त्याचासुद्धा आस्वाद गावाला घेतला जातो. तर गावाला आले म्हणजे सर्व भाऊ पण आहेत एकत्र, तर मजा येते. आणि तुम्हाला पण व्हिडिओ बघायला मजा येत असेल, कारण ही गावची मजा वेगळी असते. तर आज खास थोडंसं फेरफटक्याचा हा व्हिडिओ होता. तर चला म्हणजे आता संध्याकाळ झाले, फ्रेश वगैरे झालो आहे, तर आता काय घरी थांबणार, जेवण वगैरे उरकणार आणि त्याच्यानंतर मग वरती जरा पायरीकडे राऊंड मारायला जाणार. तर चला म्हणजे तात्पुरच्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.